जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना इतर राज्यांप्रमाणे 5,000 रुपये महिना देऊन ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी या मुख्य मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेडचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली काल नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आषाढी लक्षवेधी मागणी महामोर्चा व उघडा डोळे बघा नीट ठिय्या आंदोलन करण्यात आले। नांदेडच्या वजीराबाद भागातून निघालेला हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। महामोर्चा ज्येष्ठ महिला व पुरुषांची संख्या लक्षणीय होती। आम्ही आज फेस्कॉमच्या आदेशाप्रमाणे मोठा मोर्चा नांदेडला काढायचं, महामोर्चा काढायचं ठरवलं आणि त्या संदर्भामध्ये मागण्या आमच्या फेस्कॉमच्या सरळ आहेत। आमचं जे धोरण आहे ज्येष्ठ नागरिकांचं ते त्यांनी तत्वतः मान्य करावं आणि अंमलात आणावं। दुसरी आमची मागणी आहे वय वर्ष 60च ग्राह्य धरावं, कारण शासनाच्या ज्या काही योजना आजपर्यंत आलेल्या आहेत 60 वर्षाचे सोडून 65 वर्ष 70 वर्ष 75 वर्ष आणि वरच्या अशा केलेल्या आहेत। ते चुकीचं आहे। तुम्ही एकीकडे ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षाच्या वरचा समजता आणि एकीकडे तुमचे जे काही धोरणं आहेत किंवा तुमच्या ज्या काही तुम्ही हे आणलेले आहेत योजना आणलेल्या आहेत त्या 65 वर्ष 70 वर्ष 75 वर्षाच्या वरच्या हे चुकीचं आहे। आमची तिसरी मागणी आहे की आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांचल पंजाब हरियाणा ह्या सगळ्या राज्यामध्ये मानधन चालू आहे त्यांना कमी अधिक, पण आपण तर पुरोगामी महाराष्ट्र राज्य म्हणतो। महाराष्ट्र राज्य म्हणजे दिल्लीचा आर्थिक राजधानी समजली जाते, देशाची आर्थिक राजधानी, आणि इथं ज्येष्ठांना देताना मात्र तुम्हाला गरिबी सांगता आणि न मागता तुम्ही लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 2,000 2,500 देऊ करता। जिला काही गरज नाही ती लहानाची मोठी होईपर्यंत आई वडील भाऊ बहीण सांभाळतात। लग्न झाल्यानंतर तिचे पती सासरे सासू नंदा हे दीर भाया हे सगळे तिला सांभाळतात। तिला खरं म्हणजे पैशाची गरज नाही, पण ती दोन्हीकडनं पैसे उचलते, एकीकडनं माहेरकडनंही उचलते आणि एकीकडनं सासरीकडनंही उचलते आणि तिला तुम्ही न मागता देता, हे अत्यंत चुकीचं आहे। आमची मागणी अशी आहे की तुम्ही कुठल्याही योजना आणा, कशाही योजना आणा, काही राबवा, पण ज्येष्ठ नागरिकाला इतर राज्याप्रमाणे 5,000 महिना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या सरळ खात्यावर जमा व्हावं। कारण तुम्ही त्यांना विनाकारण रहिवासी प्रमाणपत्र आणा, जिवंत असल्याचं प्रमाणपत्र आणा, असे प्रमाणपत्र आणण्यामध्ये तो ग्रामसेवक तलाठी सरपंच हे सगळे त्यांच्याकडनं पैसे मागतात आणि ज्याच्याकडे चहासुद्धा पिण्यासाठी पैसा नाही, मरावं म्हणलं विष विकत घेऊन मरावं म्हणलं तर त्याच्याकडे पैसा नाही। आमची मागणी अशी आहे की किमान त्यांनी 5,000 रुपये महिना म्हणजे 2दाचं जेवण 2दाचा चहा औषध पाण्याचा खर्च, आता ह्या वयामध्ये अनेक रोग जडलेले आहेत, त्यांना चालता येईना बोलता येईना ऐकता येईना, त्याच्यासाठी 5,000 रुपये महिना त्यांनी द्यावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मोक्याच्या जागा काबीज करा, हाच विचार अंगीकारून नांदेड येथील प्रत्येक दत्ताजी भोसले यांची परभणी येथे नगर रचनाकार सहाय्यक वर्ग 2 अधिकारीपदी रुजू झाल्याबद्दल तक्षशिला बुद्धविहार कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जनता साप्ताहिकाचा अंक भेट देऊन प्रतीक भोसले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। तक्षशिला बुद्धविहार समितीचे अध्यक्ष श्रीरंग वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर राजेंद्र गोनारकर, भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड उत्तरचे अध्यक्ष गणपत गायकवाड, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक दत्ता गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी तक्षशिला बुद्धविहार कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते। तक्षशिला बुद्धविहार परिसरातील उपासिका मायाताई आणि उपासक दत्तात्रय भोसले यांचे चिरंजीव आयुष्यमान प्रतीक भोसले यांची नगररचना सहाय्यक वर्ग 2 या पदी परभणी येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ही अतिशय अभिमानाची आनंदाची आणि गौरवाची बाब आहे। त्याबद्दल
प्रतीकचे मनापासून अभिनंदन आणि प्रतीकचे माता पिता यांचे देखील मनापासून अभिनंदन। त्यांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। प्रतीकनं बी सिव्हिल ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर MPSCच्या परीक्षेतून हे यश संपादन केलेलं आहे। तो अत्यंत मेहनती, चिकाटी आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारा असा मुलगा आहे। तक्षशिला परिवारातील सर्वांना आवडणारा असा हा तरुण अधिकारी पदावर त्याची नियुक्ती झाल्यामुळं तक्षशिला परिवारातील सर्वच उपासक उपासिकांच्या आशा अपेक्षा त्याच्याकडून उंचावलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आणखी परिश्रम करून अधिक मानाचं पद मिळवावं अशाही शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जय भीम। मी गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा नांदेड उत्तर। आज प्रतीक भोसले या आमच्या परिवारातील मुलाने अतिशय मानाची आणि मोक्याची जागा पटकावलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकवा आणि तिथून आपल्याला समाजासाठी काही करता येईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सहीने करोडोची जिंदगी बदलून टाकली। तर अशा सहीच्या अधिकारावर आमचा हा चिरंजीव या ठिकाणी पोहोचलेला आहे। त्यासाठी त्याला आमच्या संपूर्ण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि त्याने अशीच पुढे प्रगती करत जावी। आता सरांनी म्हटलं तो MPSC मध्ये उत्तीर्ण झालेलाच आहे। अजून थोडा त्यांनी जर अभ्यास केला, थोडा प्रयत्न आणखी केला तर IAS सुद्धा होऊ शकतो तो, आणि तो IASच झाला पाहिजे अशी या ठिकाणी मी त्याला सदिच्छा देतो आणि थांबतो। जय भीम। मी प्रतीक दत्तात्रय भोसले, नवनियुक्त रचना सहाय्यक या पदी परभणी येथे रुजू झालेलो आहे आणि याच मुळे तक्षशिला परिवाराने जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आणि यापुढे सुद्धा ह्यापेक्षा वरच्या पदासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि समाजाच्या मुलांना एवढेच म्हणेन की अभ्यास करत राहा आणि बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्यावर चालण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। सर्वप्रथम तर लॉर्ड बुद्धा चॅनलच्या सर्व श्रोतेकरांना मी जय भीम करतो अगोदर। आज या ठिकाणी माझा भाचा प्रतीक दत्तात्रय भोसले याच्या सत्काराचा कार्यक्रम हा जो ठेवला, नगर रचनाकार वर्ग 2चा अधिकारी म्हणून त्याने नुकतंच परभणी येथे पदावरती तो रुजू झाला। या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजातल्या सर्व युवकांना संदेश दिला होता की मोक्याच्या जागा पटकावा, शासनकर्ती जमात व्हा, ते म्हणणं आज सार्थ करत प्रतीकने तशी एक मोक्याची जागा पटकावली। या गोष्टीचा आम्हा पूर्ण परिवाराला, मी, माझी पत्नी, माझी आई, माझी भाची प्राची, आम्हा सर्वांना माझ्या पूर्ण परिवाराच्या वतीने मी प्रतीकचं मनपूर्वक अभिनंदन करतो। या ठिकाणी माझी बहीण माया आणि भाऊजी दत्ता भोसले यांचंही खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक करतो आणि आपल्या माध्यमातून मी सर्व आपल्या युवकांना, युवतींना या ठिकाणी अपील करतो की तुम्ही अशाच पद्धतीचं जर खडतर परिश्रम घेतले, उत्तम अभ्यास केला तर अशा जागा आपण पटकवू शकाल, याच्यात मला तीळमात्र शंका वाटत नाही। धन्यवाद। जय भीम। प्रतीक भोसले यांची वर्ग 2 या अधिकारी पदावर निवड झालेली आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। बाबासाहेब आंबेडकरांनी आपण शासनकर्ती जमात झालं पाहिजे असा संदेश दिला होता आणि त्याचे 2 मार्ग सांगितले होते। एक म्हणजे आपण राजकीय सत्ता आणि दुसरी प्रशासनातली सत्ता। तर प्रतीक भोसले हे प्रशासनात गेलेले आहेत। आमच्या बाटाच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी याही पुढे अधिक चांगल्या मोठ्या पदावर जाण्याची इच्छा बाळगावी आणि ते ज्या ठिकाणी काम करत असतील त्या ठिकाणी त्यांनी आपल्या समाजाला त्यांच्या अधिकाराचा आणि त्यांच्या सत्तेचा फायदा करून द्यावा अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय भीम। मी जगन गुणारकर, अध्यक्ष मानव कल्याण विचार मंच नांदेड। खरं तर आज या सत्कार सोहळ्याप्रसंगी चिरंजीव प्रतीक भोसले यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी आज आमच्या कॉलनीतील सर्वांचा आणि नांदेडकरांचा एक अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे। या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार ठेवला। त्याचा उद्देश असा की बाबासाहेब म्हणत की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्यापैकी प्रतीकने प्रचंड मेहनत घेऊन संघर्ष करून उच्च दर्जाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि शिक्षण घेऊन त्यांनी मोक्याची जागा पटकावलेली आहे। या ठिकाणी मी नांदेडकरांच्या आणि महाराष्ट्रातील तमाम तरुणांना आवाहन करतो की प्रतीकपासून प्रेरणा घ्यावी आणि प्रेरणा घेऊन उच्च दर्जाचा संघर्ष करून उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन मानाच्या आणि मोक्याच्या जागा पटकाव्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न साकार करावं, समाजाची सेवा करावी।
आणि प्रतीकला मी या ठिकाणी एवढं सांगेल की प्रतीकनी त्यांचं भोसले कुटुंबियांचं ऋण, भोसले परिवाराचं ऋण, नांदेडकरांचं ऋण, आंबेडकरी चळवळीचं ऋण लक्षात घेऊन वेळोवेळी समाजाला, गोरगरिबांना पडणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या टेबलवर येणाऱ्या लोकांचे कामं त्यांनी अगदी कमी वेळात सोडवावेत, सोप्या पद्धतीने सोडवावेत आणि तरुणांना त्यांनी सदोदित मार्गदाता म्हणून काम करावं. यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत नांदेड येथील जम्मूदीप बुद्ध विहारात महारेजिमेंटच्या माजी सैनिकांची मेजर देवराव झगडे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत नांदेड जिल्हा शाखेची स्थापना करण्यात आली. निवडण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना असोसिएशनचे राज्याध्यक्ष सुभेदार मेजर प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी मंचावर राज्य कार्यकारिणीचे संघटक भीमराव गायकवाड, सचिव कैलास खिल्लारे, प्रवक्ता गजानन इंगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते निवडण्यात आलेली नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे: अध्यक्ष सुभेदार मारुती सोनकांबळे, उपाध्यक्ष भुजंग चांदणे, सचिव गोदाजी गवळी, कोषाध्यक्ष माधव पाटील, जिल्हा संघटक शनिदास नरवाडे, कार्याध्यक्ष सुभेदार पंडित मस्के, तर सल्लागार म्हणून देवराव झगडे यांची निवड करण्यात आली. प्रारंभी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्रिशरण पंचशील घेण्यात आले. कार्यक्रमास महार रेजिमेंटचे माजी सैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. मी माजी सैनिक शनिदास नरवाडे. गेल्या 16 वर्षापासून मी पेन्शन आलेलो आहे. मी यशसिद्धी आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा नांदेडचा जिल्हा संघटक आहे. माझ्या कार्यकारिणीमध्ये मी प्रांजळपणे आणि स्वनिष्ठेने काम करेल हीच माझी इच्छा आहे. जय भीम. आज कोर कमिटी यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय असोसिएशन वेलफेअर शाखा नांदेडच्या अध्यक्षपदी मला नियुक्त करण्यात आले. त्याबद्दल मी कोर टीमचे मनापासून धन्यवाद करतो आणि नांदेड टीमचे पण धन्यवाद करतो की त्यांनी सर्वांनी मते मला आज या अध्यक्षपदाचं कारभार दिला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांचे जे विचार होते, बाबासाहेबांची चळवळ आहे, त्या विचाराची आणि त्या चळवळीशी संघटित ही संघटनाची तयार झाली आहे आणि त्या संघटनेची पूर्ण इमानदारी, वफादारी आणि मेहनतीने काम करून आपले मुद्दे पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. आमची संघटना महार रेजिमेंटच्या विषयी जे काही समस्या आहे त्यांचं निवारण करणे आणि भीमा कोरेगाव जे आमचं अस्तित्व आहे, ज्यामुळे आमची रेजिमेंट त्या नावानंच आमचं नामकरण झालेलं आहे. महार रेजिमेंटचं भीमा कोरेगाव आणि महार रेजिमेंट नाव भेटलेलं आहे. त्याकरता आम्ही हे सर्वांना कसं जागृत करून त्याच्यावर कशा पद्धतीनं काम करता येईल आणि त्या लोकांच्या कशा समस्या दूर करता येईल त्या समस्यावर आणि सर्वांना एकत्र आणून आपल्या धम्माचा आपला प्रचार आणि प्रसार कसा करता येईल व आपले जे काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशी शाखा ओपन करून प्रत्येक जिल्ह्याला कशा पद्धतीनं आपलं एकत्र करून आपले जे काही बाबासाहेबांनी आपल्यावर जे उपकार केलेले आहे त्या उपकाराची कशी फेड करता येईल त्याकरता आपण संघटनेच्या माध्यमातून काम करत आहे. आणि आज या प्रसंगी आपण नांदेड या ठिकाणी या बुद्धविहारामध्ये या योग्य कामासाठी नांदेडच्या शाखेचं ओपनिंग करत आहे. त्याकरता आम्ही आज इथं उपस्थित झालेलो आहे. नमो बुद्धाय, जय भीम. सबसे पहले मैं बुद्धिस्ट चैनल लॉर्ड बुद्धा टीवी को धन्यवाद देता हूं, जो पूरे देश में 22 राज्यों में बाबा साहब का, भगवान बुद्ध का जो विचार है, संदेश है, वो पहुंचाने का महान कार्य लॉर्ड बुद्धा टीवी द्वारा किया जा रहा है. आज हम यहाँ पर नांदेड़ में है. आपको पता होगा कि
महाराष्ट्र के महा रेजिमेंट के माजी सैनिकों को इकट्ठा करने के लिए और हमारे समाज में एकता स्थापन करने के लिए यश सिद्धि आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य, यह महाराष्ट्र राज्य की राज्य स्तरीय एक संगठन है, रजिस्टर्ड संगठन है। उसी की शाखा आज नांदेड़ जिले में यहाँ पर बुद्ध विहार अपने अधिष्ठान को साक्ष्य रखते हुए स्थापन कर रहे हैं। आज के कार्यवाहक जो अध्यक्ष है, जिनके अंडर में नांदेड़ जिला शाखा स्थापन की जाएगी, ऐसे हमारे सूबेदार झगड़े साहब, इनकी कार्यवाहक अध्यक्षता में आज नांदेड़ जिला की संगठन की शाखा स्थापन की जाएगी। इस संगठन के राज्याध्यक्ष है माननीय सूबेदार मेजर प्रदीप गायकवाड़ साहेब, राज्य सचिव है खिल्लारे मेजर, राज्य प्रवक्ता है गजानन इंगड़े मेजर और संगठक के तौर पर भीमराव गायकवाड़ मेजर। ये जो है कोर कमेटी के सदस्य है और अमरावती बुल्ढाना यहाँ से नांदेड़ जिला शाखा स्थापन करने में यहाँ पर आए हैं। आपको पता होगा, कोई भी संगठन अगर चलाना है तो एक जगह पर स्थापन होता है, लेकिन पूरे महाराष्ट्र में अगर स्थापन करना है तो हर ज़िले में हमारी शाखा होना ज़रूरी है, क्योंकि जब ज़िले में एक शाखा स्थापन होती है तो वो शाखा जो है, शाखा के जो पदाधिकारी है, उस ज़िले में जितने भी माजी सैनिक है सभी को इकट्ठा करना, एकजुट करना उनकी जिम्मेदारी बन जाती है। जो राज्य लेवल की टीम है वो तो अपना काम करेगी, लेकिन हर ज़िले में जो सही मायने में काम करना है तो हर ज़िले की जो शाखा है वही कर सकती है। इसलिए हर ज़िले में शाखा स्थापन करने का हमारा यश सिद्धि आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य, यह राज्य स्तरीय माजी सैनिक संगठन का उद्देश्य है। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। राज्य सरकार बहुमताचा गैरवापर करून विधिमंडळातील नियम आता धाब्यावर बसवले जात आहेत, अशी घणाघाती टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली। अधिवेशन झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील अजिंक्य तारा कार्यालय येथे पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी आमदार पाटील म्हणाले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे पैशाची बॅग असेल याबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात तथ्य असून पोलिसांनी त्याची खातर जमा करायला हवी होती, असे आमदार पाटील म्हणाले। नाही, आता जी कृत्य केले ती समोर आलेली, त्यामुळे आता हे महायुतीतलं आतलं राजकारण आहे का नाही आम्हाला माहित नाही, परंतु हा व्हिडिओ बाहेर पडणं, ह्या सगळ्या गोष्टी घडणं, ह्याला काही ना काहीतरी अंदाज बांधले जात आहेत आणि ते राजकीय क्षेत्रामध्ये ते चर्चेला। परंतु मूळ उद्देश आता यामध्ये जळगावला ज्या पद्धतीने अंदाज समितीची बैठक झाली आणि कॅश सापडली, त्याच्या चौकशीचं पुढे काय झालं याचं उत्तर अजून मिळत नाही। संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करायला 48 तास लागले, म्हणजे सो मोठं पोलिसांना तो गुन्हा दाखल करणं शक्य होतं। म्हणजे कायद्यावर प्रशासनावर सुद्धा एवढा दबाव आहे सरकारचा की सो मोठं गुन्हा दाखल, आता एखादी घटना घडली तर विचारायची गरज नाही, पोलीस ताबडतोब गुन्हा दाखल करतात, तक्रारदार पुढे नाही आला तरी जो पुरावे दिसतात त्याच्यावर करायला पाहिजे होता, त्यालाही 48 तास लागले गुन्हा दाखल करायला। आणि सगळ्यात भयानक या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संजय शिरसाटांचा जो व्हिडिओ आला ज्यामध्ये पैशाची बॅग स्पष्टपणे दिसते, आता ह्याची चौकशी होणार का, सीबीआयची चौकशी करणार का, ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा याच्यामध्ये जाऊन खोलामध्ये या व्हिडिओची चाचपणी करणार का। आणि माझं तर म्हणणं आहे हा व्हिडिओ संजय शिरसाटांनी पोलिसांच्याकडे देऊन हा खरा आहे का खोटा आहे याची तपासणी करून घेतली पाहिजे। ते करू देत ना, कारण की पुरावाच आहे। संजय राऊतांनी काय वेगळं सांगितलं, जो पुरावा जो व्हिडिओ आला आहे तो व्हिडिओ त्यांनी सांगितला
आणि याची खातरजमा करा म्हणून सांगितलं. मग त्यांनी स्वतः पोलिसात तक्रार केली पाहिजे की हा व्हिडिओ ची फॉरेन्सिक तपासणी त्या ठिकाणी करा, खरा आहे का खोटा आहे हे बघा. त्यात बेडवर बसणारी व्यक्ती ही मी आहे का दुसरी कोण आहे, AI जनरेटेड आहे का हा व्हिडिओ, हे त्यांनी तो व्हिडिओ आणि तपासणी करून घ्यावी. नाही, मला वाटते अभय त्यांना भाजपच्या माध्यमातून आहे. हे धाडस कशामुळे वाढतंय? आम्हाला काही होऊ शकत नाही. हे भाजपचं सरकार आहे. आम्ही कायदा कितीही मोडला तरी आमचं काही कोण वाकडं करू शकणार नाही. हा विश्वास, आत्मविश्वास हा असल्यामुळंच ही प्रकरण आता पुढे येताना दिसतात. संजय राठोड यांच्या PAचा विषय असू दे, आमदार समितीचे सापडलेले पैसे त्या ठिकाणी असू देत, किंवा आता या संजय गायकवाड संजय क्षीरसागरांचं प्रकरण असू दे, किंवा संजय क्षीरसागरांनी सांगणं की इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे, हे सगळं म्हणजे आत्मविश्वास आहे की आपल्याला कोणी काही करू शकत. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर येथे जय जिजाऊ ब्रिगेड महिला संघटना आणि सकल मराठा समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. अक्कलकोट येथे छत्रपती संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष गायकवाड एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड करावे अशी मागणी केली होती. त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे गायकवाड यांना काळे फासले होते. या पार्श्वभूमीवर निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले. तुमचं आमचं नातं काय? अरे दिप्या काट्याचं करायचं काय? दिप्या काट्या कोण रे? एक मराठा. आणि संभाजीराजे जी हे लावले ते आदरार्थी ते म्हणजे मेन्शन नाव होऊ शकते आहे. तर ह्यांनी काहीतरी काढून आपलं हा भाजपचा चाटुगिरी करणारा आहे. त्यामुळं ह्यांनी पुरोगामी विचाराचे प्रवीणदादा परत वक्ते चांगले आहेत ते आणि नेतृत्व चांगलं करतात. तरुणाईंचे नेतृत्व चांगलं करतात. तरुणाईंना सुद्धा त्यांनी बाहेर देशाला 8,500 तरुणांना त्यांनी बहुजन समाजाच्या तरुणांना त्यांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत. तिथं ती मुलं डॉलर मिळवतात आणि इकडे पैशाच्या रूपात आईवडिलांना इकडे सांभाळतात. तर अशा चांगलं नेतृत्व करणाऱ्या आमच्या प्रवीणदादांना जो हल्ला केला ह्या लोकांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चांगली कारवाई केली पाहिजे. यासाठी आम्ही जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड कोल्हापूर आम्ही ते निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो. काल सोलापूर येथे आमचे नेते आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही इथं निषेध करण्यासाठी इथं जमलेलो नाही. ती फक्त आमची ही प्राथमिक स्टेजला आम्ही फक्त पुढील दिशा काय करायची याच्यासाठी जमलेलो आहोत. ज्या मनुवादी विचाराने ज्या दीपक काटेने जो प्रवीणदादांच्यावर जो काळं पासलेलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते त्यांच्या जो विचार संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एकट्या प्रवीण गायकवाडांच्यावर हल्ला नसून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि सर्व बहुजन समाजातल्या महामानवांच्या विचार पसरण्याला या विचाराला विरोध आहे. दादांच्यावर हल्ला करण्यापूर्वी या काटेचा जर इतिहास बघितला तर याच्याकडे विमानतळावर शस्त्र सापडलेले आहेत. त्याचबरोबर याच्यावर खुनाचा गुन्हा देखील, खंडणीचे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. अशा या गुंडाला सरकारनंच पुरस्कृत आणि हा भाजपचा पदाधिकारी आहे अशा या माणसाला पाठवून प्रवीणदादांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. आणि प्रवीणदादांनी म्हटल्याप्रमाणे हा सरकार पुरस्कृत हल्ला आहे, याला सरकार जबाबदार आहे. आणि या पुढच्या काळात प्रवीणदादा पुन्हा पेटून उठतील आणि महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांचा जो वारसा आहे तो पुन्हा नव्याने वाढवतील. दादावर जो हल्ला झाला आहे तो आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर झाल्यासारखा हल्ला आहे. तर आम्ही प्रवीणदादांचं कार्य, विचार पूर्णपणे बाहेरच्या देशापर्यंत आहेत. तर प्रवीणदादांच्यावर जो नियोजनबद्ध जो अक्कलकोटमध्ये हल्ला झालेला आहे त्याचा संभाजी ब्रिगेड स्टाईलनं थोड्या दिवसात त्या दिप्या काठ्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही सगळ्या संघटना एकत्र जमलेलो आहे कारण प्रवीणदादा गायकवाडांच्यावर हल्ला जो झाला आहे काटेने केलेला आहे तो त्या पुरोगामीचा हल्ला आहे हा लक्षात ठेवा. आणि त्यांनी हल्ला केला ते आज लक्षात ठेवा की आजपासून शेवटाची सुरुवात झालेली आहे त्यांची. आज सत्ता लोकशाहीनं मिळवलेली नाही आहे. ते आम्ही सगळ्या संघटना एकत्र येऊन आम्ही हा निषेध व्यक्त करत आहोत. प्रवीणदादा गायकवाड शिवशंभू शाहू फुले आंबेडकर या विचारांचे आहेत
आणि त्यांनी सर्व ठिकाणी खरे शिवाजी आणि खरे संभाजी काय आहे त्यांचं चरित्र पूर्ण राळागाळात पसरलेलं आहे. त्यांच्याबरोबर आम्ही वेळ घालवलेला आहे. भरपूर कार्यक्रमात आम्ही प्रवीणदादांच्याबरोबर आहे. त्या वृत्तीचे ते नाहीच आहेत. पण आज त्यांच्यावर हा हल्ला केला ते चुकीचा केला. कारण 14ला पण असेच हल्ले झाले. जे खरं बोलतात त्यांना मारून टाकणे, त्यांची हत्या करणे आणि आत्तासुद्धा पुढं निवडणुका आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या. त्यामुळे तोसुद्धा कट असेल आणि आतंक माजवणे हा प्रकार चालू आहे. पण हा कधीही आम्ही चळवळी करून देणार नाही. आणि ह्या काट्याने समजून घ्यायचं की काट्यानं काटा काढणारी संभाजी ब्रिगेड आहे आणि इतर सगळ्या संघटना आहेत. आणि संभाजी ब्रिगेडला डिवचलंय म्हणजे तुमचं काय खरं नाही, एवढं लक्षात ठेवा. खासगी सावकार अविनाश कुपटे, अमृता कुपटे, शोभा कुपटे, विलास कुपटे, रवींद्र कुपटे, पूनम पवार यांच्याकडून 10% व्याजाने घेतलेले पैसे दिले आहेत, तरी देखील बंगला नावावर करा अशी धमकी देत आहेत. या धमकीला कंटाळून कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सुनीता श्रीकांत यादव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. सुनीता यादव यांनी 10% व्याजाने 19 लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी आज अखेर 27,55,000 रुपये दिले आहेत, तरी देखील बंगला माझ्या नावावर करा असा तगादा खासगी सावकारांनी लावला आहे. या प्रकाराला कंटाळून मी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असे सुनीता यादव म्हणाल्या. माझं नाव सुनीता श्रीकांत यादव, राहणार गारगोटी. आणि ज्यांच्याकडून पैसे घेतले ते पण गारगोटीचेच आहेत. अविनाश कुपटे, विलास कुपटे, शोभा कुपटे, अमृता कुपटे आणि रवींद्र कुपटे आणि पूनम शरद पवार यांच्याकडून पैसे घेतले होते 19 लाख रुपये. 19 लाखाचे मी 31 लाख रुपये त्यांना दिलेले आहेत, ऑनलाईन केलेले आहेत. मग मी 9/5/2025 रोजी SP ऑफिसमध्ये जाऊन तक्रार केली की मला न्याय मिळून दे म्हणून. न्याय मिळाला तिथे नंतर आणि 9/5/2006ला पण 2025ला पण तक्रार केली. का माझं न्याय तक्रार काय घ्याय नाहीत, दादा फिरत पोलीस आमच्यावर दबाव आणणार म्हणून. तरी पण काय व्हाय नाही. उद्या मी 15 तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. विलास दिनकर कुपटे, शोभा विलास कुपटे, अविनाश विलास कुपटे, रवींद्र विलास कुपटे आणि अमृता अविनाश कुपटे यांच्याकडून मी 19 लाख रुपये 10/10/2023ला घेतले होते. गाव गारगोटी, मी पण गारगोटी राहणार, त्यांनी पण गारगोटी. 19 लाख रुपये गेले मी एप्रिल महिन्यात 2025ला त्यांना 19 लाख रुपये 20 लाख रुपये रोख म्हणजे ऑनलाईन केले आणि महिन्याला व्याजा मी त्याने ऑनलाईन केलेले. पैसे मागतात म्हणजे मला माझं घर नाव करा म्हणतात. पुढे म्हणजे SP ऑफिसला जाऊन मी तक्रार केली. मी त्यांना 5-6 महिने धमक्या पण घातल्या. मी तक्रार काय करायचं ते करा, माझं वरपर्यंत हात आहे असं म्हणाले. पुढे काय म्हणजे आता उद्या मी आत्मदहन करणार. तिने म्हणजे उद्या करणार उद्या 15 तारखेला मी 11 SP ऑफिसला उद्या 11 वाजता आत्मदहन करणार आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्राथमिक विद्यालयाच्या इमारत पुनर्विकासासाठी 12 जुलै रोजी वनवर्धिनी फाउंडेशन, शालेय विद्यार्थी, पालकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते आणि बोपोडी परिसरातील नागरिकांच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे आयोजन विजय ढोणे व सौ अंकिता विजय ढोणे यांच्या वतीने करण्यात आले. सदर शाळेची इमारत 70 वर्ष जुनी असून मोडकळीस आलेली आहे. त्या संदर्भात औंध क्षेत्रीय कार्यालय, पुणे मनपा आयुक्त, शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात सदर इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले, मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या शाळेमध्ये 450 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याची दखल बोपोडी भागातील सर्व संघटना यांनी एकत्र येऊन जोरदार आंदोलन पुकारले. आपल्यासोबत विजय ढोणे आहेत. काय नेमकं सांगताल, आज आपण सर्व पक्षांना घेऊन हे खरं तर या ठिकाणातील वस्ती पातळीतील ही शाळा आणि फार जुनी शाळा आहे. काय सांगताल, आज आंदोलन लावलेलं आहे, काय नेमकं याचे प्रश्न आहेत, काय तुम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि प्रशासनाने काय तुम्हाला आवाहन केलं आहे? नमस्कार सर्वांना, माझं नाव विजय ढोणे, मी वनवर्धिनी फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष. आपण या ज्या प्रवेशद्वारासमोर आहेत ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद महाविद्यालय, या शाळेचं लोकार्पण 1/1/1955 साली झाले. म्हणजे आजपासून मागील 70 वर्षांपूर्वी या शाळेचं लोकार्पण करण्यात आलं. तर वेळेनुसार या शाळेचं नूतनीकरण थोडं करण्यात आलं, पण जर आपण शाळेची आतील अवस्था पाहिली तर ती अतिशय जीर्ण झालेली आहे.
टॉयलेटमध्ये झाडं उगवलेली आहेत, स्लॅब गाळायला आलेला आहे, कॉलमला क्रॅक गेलेले आहेत, वर्ग लिकेज होत आहेत, वाळवी लागलेली आहे. कधी काय दुर्घटना होईल, आपल्याकडे दुर्घटना झाल्यावर लोक जागे होतात. तर आपण दुर्घटना होण्यापूर्वी जी काळजी घ्यावी, प्रशासनाला जाग यावी, म्हणून आज आम्ही वनवर्धिनी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन लावलेलं आहे. सर, या ठिकाणी सांगायचं झालं तर या शाळेला 70 वर्षाचा दैदिप्यमान इतिहास आहे. या शाळेमध्ये आपण म्हणतो बोपुडीचा उजेड चंद्रकांत छाजेड ते या ठिकाणी शिकलेले आहेत. ॲडव्होकेट रमेश पवळे सर शिकलेले आहेत. त्याचप्रमाणे माजी अप्पर जिल्हाधिकारी शरद जाधव प्रशासकीय सेवेतील, त्याचप्रमाणे दत्ता सूर्यवंशी सर खेळाडू, पत्रकार, अशा सर्व जाती धर्माचे विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी माजी विद्यार्थी राहिलेत. आम्ही या सर्वांशी चर्चा करून एक निर्णय घेतला. आपण वेळोवेळी प्रशासनाला पत्र देऊन जागा करण्याचा प्रयत्न केला, पण या ढिम्म प्रशासनाला काही जाग येत नाही. टक्केवारी घेणाऱ्या माजी मान्याला काही समज येत नाही. मग आपण काय करावं, तर येथील जे माजी विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी मिळून या ठिकाणी लक्षवेधी जन आंदोलन लावले. हा आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. जर हे बातोस मानत नसतील तर हे प्रशासन लातोनी मानणार असेल तर आम्ही यानंतर पुणे मुंबई हायवे रस्ता जाम करून आम्ही महापालिकेवर धडक मोर्चा काढणार आहोत. आणि येथील विद्यार्थी, इथे कोण शिकतंय सध्याला, इथे पतारी व्यावसायिकवाला, वडापाववाला, टेलरचा मुलगा, रिक्षावाल्याचा मुलगा, हे सर्वांची मुलं या ठिकाणी शिकतात. आपली सर्वांची मुलं परिस्थितीनुरूप कोण कॉन्व्हेंटमध्ये आहे, कोण बाहेर शिकायला आहे, पण तळागाळातील दलित, पीडित, शोषित, वंचित घटकातील शेवटच्या घटकातील विद्यार्थी या ठिकाणी शिकतोय. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वनवर्धिनी फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व पक्षीय सर्व आम्ही मित्रपरिवारांनी या ठिकाणी आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. आपण जे आंदोलन केलेलं आहे, तर ह्या आंदोलनाच्या अगोदर आपण प्रशासनाला भेटला होतात का, किंवा तुमच्या संदर्भामध्ये जे काही कागदोपत्री असेल तर तो व्यवहार झालेला आहे का, काय नेमकं? हो, निश्चितच. आम्ही यापूर्वी प्रथम टप्पा म्हणून पुणे महानगरपालिकेच्या औंध मानव क्षेत्रीय कार्यालयाचे वॉर्ड ऑफिसर दापकेकर साहेब यांना एक पत्र दिलं. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणून आम्ही पुणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय नवल किशोर राम सर यांना पत्र दिलं. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना आम्ही पत्र व्यवहार केला. पुणे महानगरपालिकेकडून पत्र हे औंध वॉर्ड ऑफिसला आलं. औंध वॉर्ड ऑफिसचे काही लोक व शिक्षण मंडळाचे काही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ऑडिट केलं. ते ऑडिट झालं फेब्रुवारी महिन्यात आणि त्या ऑडिटचा रिपोर्ट येतो 4 महिन्यांनी, म्हणजे आता जून महिन्याच्या सुरुवातीला. म्हणजे जसं शाळेला सुट्ट्या होत्या तशा अधिकाऱ्यांना सुट्ट्या होत्या का, असा प्रश्न या ठिकाणी आमच्या मनामध्ये निर्माण झाला. तर हे कासवाच्या संत गतीने जे काम करतंय. आता बघा, आपल्याकडे जेव्हा पावसाळा झाला त्याच्यानंतर टेंडर प्रोसेस चालू आहे. म्हणजे पावसाळ्यात एखाद्याचा जीव गेला तर यांना काही हरकत नाही. ही जी बाबूगिरी आहे, ही खाबोगिरी आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे. खरं तर पाहायला गेलं तर आपण आज या ठिकाणी बोपुडी ही शाळा जी आहे ही इतकी जुनी शाळा सांगितली जाते आणि या शाळेची पटसंख्या देखील खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. परंतु प्रशासनाने याच्या अगोदर जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, तर खरं पाहायला गेलं तर पटसंख्या कमी आहे. या कारणाने या शाळा महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषद शाळा ह्या बंद केलेल्या आहेत. आणि जिथे कुठे ह्या शाळा कुठेतरी चालतायत, चांगल्या पद्धतीने चालतायत, तिथे देखील अशा पद्धतीने म्हणजे शाळेचा विकास न करायचा आणि तिथून जी पालक असतील ही पालक आपल्या शाळेतील मुलं ही बाहेर काढतील आणि प्रायव्हेट शाळेमध्ये हे टाकतील. आपल्यासोबत या आंदोलनामध्ये फिरोज मुल्ला हे देखील आहेत. काय सांगताल अशा परिस्थितीमध्ये जर मुलं आपल्या शाळेतून ही जी शाळा आहे ही महानगरपालिकेची शाळा आहे आणि या शाळेमध्ये वंचित घटकातील मुलंच या शाळेमध्ये शिकतात आणि इथूनच पुढे अधिकारी निर्माण होतात. मला सांगा की ही जी शाळा आहे या शाळेच्या अशा बंद पाडण्याच्या पाठीमागे कुठपर्यंत तुम्ही आतापर्यंत सहन करत राहणार आहात? प्रश्न असा आहे की ह्या सरकारचा मनसूबा असा आहे की तळागाळातल्या शोषित पीडित समाजाने शिक्षण घेऊच नये आणि ते उच्च शिक्षण घेण्यासाठी जर शाळेमध्ये जर दुसऱ्या खाजगी शाळेत जर गेले तर त्यांना भरमसाठ पैसा द्यावा लागतो आणि खरा टॅलेंट जो आहे तो सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या मुलांमध्ये आहे. पण या सरकारला असं वाटतं की सर्वसामान्याचा मुलगा उच्च पदावर गेलाच नाही पाहिजे. हा त्यांच्या मनामधला खूप मोठा कटकारस्थान आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक महानगरपालिकेच्या सरकारी शाळांना अनुदान न देणं, त्याची दुरावस्था करणं आणि त्यातून व्यक्ती कंटाळून जाऊन ती मुलं वाईट वळणाला लागली पाहिजेत असा मनसूबा या सरकारचा आहे.
या महायुती सरकारचा भाजपचा आहे आणि म्हणून आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय। ह्या शाळा ज्या आहेत ह्या का सरकारला माहित नाहीत का? आहेत माहिती, परंतु जाणीवपूर्वक याला अनुदान न देणं, याची व्यवस्था न करणं, हे जाणीवपूर्वक म्हणजे सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण न देणं हा मनसुबा या भाजप सरकारचा आहे। नक्कीच कसं आहे की वंचित घटकातील जी मुलं आहेत या वंचित घटकातील मुलं शिकू नये आणि पुढे अधिकारी होऊ नये हा या येथील सरकारचा जो डाव आहे हा डाव हा सर्वसामान्यांच्या लक्षात आलेला आहे। आपण या जो आंदोलन आहे हे शाळेचं जे आंदोलन आहे तर या शाळेचं आंदोलन हे कितपत यशस्वी होत आहे आणि प्रशासन याकडे कधी लक्ष देत आहे आणि या शाळेची अवस्था जी आहे ही चांगल्या पद्धतीने कधी होईल हा जो प्रश्न आहे हा नागरिकांच्या समोरचा प्रश्न कितपत पार पडणार आहे ही पाहण्याची आता वेळ आलेली आहे। मी विनोद आवड, आपण पाहतात लॉर्ड बुद्धा टीव्ही। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं